अलमट्टी क्षमतावाढीची कर्नाटकी करामत. स्किन प्लेटा पुन्हा बसवण्यासाठी कर्नाटक सरकारचा आटापिटा. अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी कर्नाटकने आता धरणाच्या गेटवर पुन्हा स्किन प्लेटा बसवण्याचा आटापिटा सुरू केलेला दिसतो आहे. या प्रयत्नांना महाराष्ट्र शासनाने हरकत घेण्याची गरज आहे. साली न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार लवादाने 2010 साली कर्नाटकला अलमट्टीची उंची 519 पर्यंत वाढवायला परवानगी दिली. पण भविष्यात अलमट्टीची उंची 525 मीटरपर्यंत वाढवायचीच या महत्त्वाकांक्षेमुळे कर्नाटकने 2020 साली धरणाच्या सगळ्या म्हणजे 26 गेटवर 526 मीटर उंचीने स्किन प्लेट्स बसवून टाकल्या. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशने याला आक्षेप घेतला होता. यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार 519 मीटर उंचीच्या वरच्या बाजूला बसवलेल्या स्किन प्लेट काढून टाकण्यात आल्या. पण त्याही सगळ्या न काढता फक्त धरणाच्या भिंतीच्या मधल्या भागातीलच काढण्यात आलेल्या आहेत. काहीही करून अलमट्टीची उंची 524 मीटरपर्यंत वाढवायचीच हा कर्नाटकचा मागील 25 वर्षापासूनचा अट्टहास आहे. मागील 2 वर्षापासून कर्नाटकचे हे जुने मनसुबे पुन्हा उचंबळून आलेले दिसत आहेत. कर्नाटकने पुन्हा एकदा केंद्र शासनाकडे अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी परवानगी मागितली आहे. केंद्राने ती दिली नसली तरी कर्नाटकचे प्रयत्न मात्र थांबलेले नाहीत. केंद्राकडून ही परवानगी मिळवून पूर्वीप्रमाणे धरणावर स्किन प्लेटा बसवून देण्यासाठी कर्नाटकने एक एजन्सी नेमली आहे. ही एजन्सी सध्या याबाबतचं काम रेटत आहे. कर्नाटकने पहिल्या टप्प्यात 3 मीटर उंचीच्या स्किन प्लेट बसवण्याचं नियोजन केल्याचं दिसत आहे. एवढ्या उंचीच्या स्किन प्लेट बसवल्यास या धरणाच्या बॅकवॉटरमुळे येणारी पुराची पातळी किमान 10 फुटांनी वाढणार आहे आणि त्याचा मोठा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.